प्रभाग क्रमांक 11 मधील मतदारांनी आम्हाला निवडणुकीला उभे केले आहे. ते आम्हाला नक्कीच निवडून देणार. संतोष मालकर यांना विश्वास. खोपोली नगरपालिका निवडणुकीचे अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे खोपोलीत तापलेले वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने मतदार या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मतदारांनी आपला उमेदवार निवडला असून कोणाला मतदान करायचे हे ठरवले असल्याची चर्चा सुरू आहे. अनेक प्रभागात उमेदवारांचे प्रचार सुरू असल्याने मतदारांनी उमेदवारांना चांगला प्रतिसाद दिला असल्याचे म्हटले जाते. प्रभाग क्रमांक 11 मधून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत सर्वसाधारण महिला उमेदवार शिल्पा संतोष मालकर आणि सर्वसाधारण जागेतून संतोष पांडुरंग मालकर एकच पॅनलमधून निवडणूक लढवणार आहेत. प्रचार जोरदार झाला असल्याने प्रचारादरम्यान मतदारांनी मालकर परिवाराला विजयाचा कौल दिला असल्याचे अनेकांच्या तोंडी म्हटले जाते. मतदारांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दर्शवला असल्याने राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सुनील गोटीराम पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार शिल्पा संतोष मालकर आणि संतोष पांडुरंग मालकर यांना विजयी करण्याचे ठरवले असून मतदारांनी आम्हाला या निवडणुकीत उभे केले आहे, त्यामुळे आमचा विजय हा निश्चितच आहे असा विश्वास संतोष मालकर यांनी व्यक्त केला आहे.